शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आली। खरीप हंगाम पीक विमा भरपाई आली। शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार ते पाहूया। गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे। या भरपाईत कापूस आणि तूर वगळता इतर पिकांचा समावेश असून सोयाबीन पिकाला सर्वाधिक फायदा झाला आहे। या भरपाईत सर्वाधिक 813 कोटी रुपये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेले आहेत, तर इतर जिल्ह्यांनाही नुकसानीच्या प्रमाणानुसार मदत देण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर पिकांसाठीची भरपाई दिली जाणार आहे। गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात तब्बल 98,43,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं होतं। यावेळी प्रति हेक्टर 17,000 रुपयापर्यंत मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती। पीक विमा योजनेतून दिली जाणारी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित आहे। राज्यातील सुमारे 12,000 महसूल मंडळामधील उत्पादनाची सरासरी काढून ती केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे। उत्पादन घटले असले तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। एकूण 12,000 महसूल मंडळापैकी सुमारे 7,500 मंडळाची माहिती अंतिम करण्यात आली आहे। विमा कंपन्यांनी याला सहमती दर्शवल्यानंतर भरपाई वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। उर्वरित मंडळाची माहिती लवकरच पूर्ण होणार आहे। नुकसान भरपाईत प्रामुख्याने सोयाबीन पिकाचा समावेश आहे। राज्यात सुमारे 35 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पीक विमा काढण्यात आला होता, त्यामुळे या पिकाला मोठा दिलासा मिळाला आहे। नुकसान भरपाईत नांदेड नंतर अहिल्यानगर, हिंगोली, परभणी, गोंदिया, पालघर, नाशिक, वर्धा, सोलापूर, बुलढाणा, सातारा, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, गडचिरोली, नंदुरबार, जालना, नागपूर, अकोला, सांगली, वाशिम, जळगाव, रायगड, धुळे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। म्हणजे या 30 जिल्ह्यात सध्या सोयाबीनचा पीक विमा वितरित होत आहे।